नमस्कार, मी जयवंत देशमुख पुन्हा एकदा परम एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आता लगेचच तिसरी वेळ आहे या 3-4 दिवसामध्ये तुमच्याशी परत संवाद साधण्याची. कारण आता हा पिरियडच असा आहे की याच्यामध्ये आता रिझल्ट येत आहेत, रिझल्ट नंतर ऍडमिशनच्या प्रक्रिया सुरू होतील. कुठला कोर्स चूज करायचा आहे, पालकांची असणारी धांदल, त्याच्यामध्ये कोर्स सिलेक्शन करताना त्यांना होणारं कन्फ्युजन. ठीक आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये हा स्पेशली व्हिडिओ मी तुम्हाला काय बनवतोय, बरेच पालक हे 10वी झाल्यानंतर मुलांना कुठल्या स्ट्रीम मध्ये टाकायचंय, कुठल्या शाखेला त्याचा प्रवेश घ्यायचा आहे याबद्दल एक संभ्रमित अवस्थेमध्ये असतात. सायन्स करायचंय, नॉर्मली आपल्याकडे तर ट्रेंड आहेच की 10वी झाली म्हणजे सायन्स करायला हवं. कॉमर्स करायचंय की आर्ट्स करायचंय किंवा त्याच्याही पेक्षा अजून दुसऱ्या संधी उपलब्ध आहेत का, या सगळ्या गोष्टींचा हा व्हिडिओ थोडासा लेंदी असणार, थोडा जास्त वेळ मी तुमचा घेणार. परंतु मी तुम्हाला एक विनंती करेल, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या पाल्याच्या करिअरचा हा प्रश्न आहे, त्याच्या करिअर सिलेक्शनचा हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्याची मानसिक अवस्था, त्याचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे, त्यांनी मानसिक स्वास्थ्य कसं जपलं पाहिजे किंवा शारीरिक स्वास्थ्याचं याच्यामध्ये महत्व आहे का, किंवा कुठला कोर्स सिलेक्ट करावा, कोर्स सिलेक्ट केल्यानंतर कुठले सब्जेक्ट त्याच्यामध्ये चूज करता यावे. जसं की सायन्समध्ये आपण नॉर्मली पीसीएमबी हा जनरल सब्जेक्ट ठेवतो, कोणी पीसीबी घेतंय, कोणी पीसीएम घेतात. याच्यामध्ये सुद्धा एक संभ्रम अवस्था असते, किंवा जे ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचे असतात ते सुद्धा निवडताना बऱ्याच पालकांची आणि पाल्यांची त्याच्यामध्ये गफलत होऊन जाते. तर हे सगळे मुद्दे, याला लागणारा खर्च, खरं योग्य मार्गदर्शन आपण सायन्स मधून कसं मिळवावं, आपण एक याचा ओव्हरलुक करू, आपण कुठले कुठले पॉइंट्स याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, एक एक पॉइंट आपण काय बघणार याच्यामध्ये, पालक आणि पाल्य यांची मते. पालकाची मतं वेगळी असू शकतात, पाल्याची मतं वेगळी असू शकतात. पाल्याची मानसिकता काय आहे याच्याबद्दल आपण इन शॉर्ट बोलू. एक दुसऱ्याचे अनुकरण, एकाने केलं म्हणून दुसऱ्याने करायलाच हवं का, याच्याबद्दलही आपण सांगू. एसएससी म्हणजे 10वी मध्ये आलेले मार्क आणि त्या मार्क्स पासून पुढचं करिअर सिलेक्शन आणि त्याच्यापासून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो ते सुद्धा आपण याच्यामध्ये बोलणार. ठीक आहे, 1 by 1 सगळे पॉइंट्स आपण याच्यामध्ये कव्हर करू. सो दॅट एंड पर्यंत हा व्हिडिओ बघा, सो दॅट तुमच्या जवळपास जितकाही माझ्या परीने प्रयत्न होईल, मी तुमच्या सगळ्या संकल्पना याच्यामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, फक्त सायन्सच करणे गरजेचे आहे का, मग एक सायन्स एकटाच ऑप्शन आहे का, की अजूनही दुसरे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल असतील. ठीक, नंतरचा मुद्दा आपला असेल चर्चेचा मुद्दा, सायन्स करायचे असल्यास कुठले सब्जेक्ट त्याच्यामध्ये चूज करावे, का करावे, सगळेच का घेऊ नये किंवा का घ्यावेत. ठीक आहे, आणि योग्य मार्गदर्शन हे तुम्हाला चूज करावं लागेल, तर ते कसं करणार आपण, खरंच शहरामध्ये गेल्यानंतरच योग्य मार्गदर्शन मिळते का, हाही सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. किंवा ते कुठे मिळणार, तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा विचार करायला हवा, ह्या गोष्टी सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करू. नंतर सायन्स करण्यासाठी लागणारी पात्रता इन द सेन्स 10वी तर कुणी पास होईल, पण खरंच कोणत्या विद्यार्थ्यांनी या सायन्सकडे म्हणजे प्रवेश घ्यावा हे सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करू. नेक्स्ट पॉइंट आपण बघणार शारीरिक स्वास्थ्य, ज्याच्याकडे जो आता सर्वात दुर्लक्षित झालेला भाग आहे विद्यार्थी जीवनामधून, जो पूर्वीला 10, 15, 20 वर्ष अगोदर होता, तो आता पूर्ण दुर्लक्षित झालेला आहे, आणि त्याचा मानसिक स्वास्थ्याशी काय संबंध आहे ते सुद्धा आपण बोलू. जर 10वी नंतर तुम्ही सायन्स घेताय, सायन्स घेतल्यानंतर पर्टिक्युलर रिझल्ट मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर मार्क्स येतात, मग त्याच्यानंतर बऱ्याच पालकांचं असं आता दिशाभूल होतीये, की दिशाभूल म्हटल्यापेक्षा आपण म्हणू की एक थोडंसं सिलेक्शन चुकतंय, की आता आपण रिपीट करायचं की आहे त्या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायची, त्याच्याबद्दलही आपण बोलू. रिपीट करणं खरंच गरजेचं आहे का, आणि जर करायचं असेल तर कुणी करावं, आणि पालकांची होणारी दिशाभूल हा शब्द मी का वापरतोय, कारण जे काय आता सध्याचं अनुकरण चाललंय, की शेकड्यांनी हजारांनी मुलं पर्टिक्युलर ठिकाणी जातात, कुठे जरी जातात, प्रवेश घेतात, परंतु हे अनालिसिस सुद्धा त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे, की त्याच्यामध्ये यशस्वी होण्याचं प्रमाण किती, आणि मग त्या प्रमाणानुसार आपण निर्णय सुद्धा बदलू शकतो. ही गोष्ट आपण याच्यामध्ये बघू. आणि फायनली आर्थिक बाजूला खरंच महत्व आहे की नाही, प्रत्येकासाठी छोट्या छोट्या अमाऊंटची सुद्धा महत्व असताना आपण इतका लाखोनी या शिक्षण घेताना पैसे खर्च करणं आवश्यक आहे का, किंवा इतके पैसे खर्च केल्यानंतर लाखोनी पैसे जर ओतले तरच आपल्याला योग्य शिक्षण मिळेल का, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि फायनली जे काय 10वी नंतर तुम्ही कोर्सेस करू शकता, तर त्या कोर्सेसचं सुद्धा आपण फायनली विवरण करू. म्हणजे काही मध्यम कॅटेगरी मधले मुलं असतील, मानसिकतेने म्हणतोय मी, नॉट मेंटली बट इंटेलेक्च्युअली, ज्यांचं इंटेलेक्च्युअल थोडंसं कमी असेल, इंटेलेक्च्युअल ते कमी असतील, काही मिडिओकर असतील, काही हायली टॅलेंटेड असतील, मग एकच ऑप्शन न बघता भरपूर सारे ऑप्शन्स आता आपल्याकडे उपलब्ध असतात.
आणि 12वी इव्हन झाल्यानंतर किंवा 12वी सायन्स तुम्ही जर करताच आहेत तर त्याच्यानंतर सुद्धा पर्याय तुम्ही आत्ता शोधून ठेवणं गरजेचं आहे. म्हणून 12वी नंतर सुद्धा कुठले कोर्सेस आपण याच्यामध्ये घेऊ शकतो याचीही चर्चा आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. ठीक आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता 1 बाय 1 आपण सर्व गोष्टींना कव्हर करू. 10वी नंतर काय, आत्ताच परवाला काल 1 वाजता दुपारी 16 तारखेला 10वीचा SSCचा रिझल्ट जाहीर झाला. हा जरी अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावरती झालेला असेल तरी सुद्धा ते मूल्यांकन अगोदरचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघूनच केला गेलेला आहे. असं नाही की पर्टिक्युलर नाव पर्टिक्युलर मुलाचं आणि त्याला एक मार्क तुम्ही अंदाजे टाकून दिले. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर होतोय. त्याचं योग्य ट्रेनिंग सुद्धा शिक्षकांना देण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगानेच आता संपूर्ण मार्क हे मुलांचे तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसत आहेत. ठीक, मग 10वी नंतर आता तुम्हाला कुठला कोर्स चूज करायचा की याच्यापेक्षा दुसरे आपण करू शकतो. येस, करू शकता. आता सायन्सही तुम्ही घ्या, आर्टही घेऊ शकता, कॉमर्सही करू शकता, किंवा अपार्ट फ्रॉम दिस 10वी झाल्यानंतर भरपूर सारे जे कोर्सेस आहेत की मुलांचा कल कोणत्या दिशेला आहे ते बघून ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. 1 बाय 1 आपण कव्हर करू. पालक आणि पाल्य यांची मते. आता पालक आणि पाल्य यांची मते वेगवेगळी असू शकतात. जसं पालकाची अपेक्षा त्या पाल्याकडून असते तर जरुरी नाही त्या पाल्याला सुद्धा त्यांना फॉलो करावंच असं जरुरी नाही. जर तुम्ही त्याला फोर्स कराल, जर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्येच त्यांनी डॉक्टर व्हावं उदाहरण, किंवा इंजिनियरच व्हावं, किंवा त्यांनी स्पर्धा परीक्षाच करावी, कारण तुम्ही बाहेरचं वातावरण बघून नो डाऊट प्रत्येकाला वाटणार की आपला पाल्य हा कुठेतरी मोठ्या हुद्द्यावरती पदावरती किंवा आर्थिक बाजू त्याची स्ट्रॉंग व्हावी, त्याचं करिअर सेफ व्हावं, या हिशोबाने तुम्ही तुमच्या नजरेतून एक पर्टिक्युलर कोर्सला सिलेक्ट करता आणि पाल्याची मतं लक्षात न घेताच तुम्ही त्याच्यावरती थोपवण्याचा प्रयत्न करता. अशा वेळी त्या पाल्याची मतं सुद्धा घेणं गरजेचं आहे, कारण त्या पर्टिक्युलर कोर्समध्ये एंट्री केल्यानंतर त्याला जे काय करायचंय तुमच्या पाल्याला करायचंय. मग तो तुमच्या मन राखण्यासाठी, पालकाचं मन राखण्यासाठी तो प्रवेश घेईल. पण जर अर्धवट मनाने जर एखादी गोष्ट करेल तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. मग यावेळी पालकांनी काय करायला हवं, त्यांची मतं ठीक आहेत पण पाल्याची सुद्धा सर्व मतं जाणून घ्या. पाल्याच जर तो चुकत असेल किंवा त्याचं थोडंसं अज्ञान अडवं येत असेल तर त्याला तुम्ही राईट गायडन्स सुद्धा देऊ शकता. परंतु हे एकदम चुकीचं ठरलं की सारासार पाल्यांची मते ही चुकीचीच असतात किंवा त्यांना अनुभव कमी आहे, नाही, अजिबात नाही. आताची जी मुलं आहेत, तुम्हाला सांगण्याची गरज नाही तरी सुद्धा बोलतोय मी, आता जे मुलं आहेत त्यांचं बाहेरचं एक्स्ट्रा करिक्युलर नॉलेज भरपूर वाढलेलं आहे. भरपूर साऱ्या क्षेत्रामध्ये त्यांना त्याची जाणीव आहे, त्याच्याबद्दल नॉलेज आहे. त्याच्यामुळे पाल्याला डावलणे म्हणजे हा एक चुकीचा निर्णय ठरू शकतो. हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा इतक्या वर्षापासून कोचिंग चालवत असताना किंवा टीचिंग मध्ये 15 वर्षापेक्षा जास्त असताना याच्यामध्ये भरपूर साऱ्या पालकांचे इंटरॅक्शन्स होतात, मुलांचे इंटरॅक्शन्स कंटिन्युअसली होतात. त्याच्यामधून ह्या मतभेद, पाल्य आणि पालक यांच्यामधला मतभेद जो आहे तो प्रकर्षाने जाणवतो. ठीक आहे, पाल्याची मानसिकता तुम्ही म्हणजे इन शॉर्ट वरच्या मुद्द्यामध्येच खालचा मुद्दा आपला कव्हर झालाय. पाल्याची मानसिकता ही सगळ्यात जास्त महत्वाची असेल. आणि मी परत एकदा रिपीट करून सांगतोय, त्याची मानसिकता ही बरोबरच असेल असं नाही, कारण इंटरेस्ट हा जनरेट होतो. आता इंटरेस्ट तयार कसा तयार होतो, वारंवार एखाद्या गोष्टीवर जर तुम्ही चर्चा करत असाल, तीच गोष्ट तुमच्या कानावर जर बिंबवल्या जात असेल तर तेच तुम्हाला वाटायला लागतं की दिस इज माय इंटरेस्ट, हाच माझा इंटरेस्ट आहे, हीच गोष्ट मला करायला जमेल. जमणे वेगळं आणि ती करणे वेगळं आणि त्याच्यामध्ये टिकून राहणं वेगळं. बाह्य आकर्षणातून बऱ्याच वेळा काय होतं की एखादा डॉक्टर झालाय, त्याची प्रॅक्टिस खूप चांगली चालते, लगेच त्याची प्रॅक्टिस चालते म्हणून मला डॉक्टरी करायची. दॅट इज टोटली रॉंग थिंग. कारण हे तुमचं बाह्य आकर्षण झालंय, पण जेन्युइन त्याच्यामध्ये ओरिजिनल इंटरेस्ट तुम्हाला आहे का, ही महत्वाची बाब नाही का? यस, इट इज अल्टिमेटली इम्पॉर्टंट थिंग. कारण तुमचा इंटरेस्ट जोपर्यंत एखाद्या गोष्टीमध्ये असणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती करू शकत नाही. दिस इज जनरल रूल, हे सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे पाल्याची जी मानसिकता असेल, इनकरेक्ट असेल त्याला करेक्ट करा. त्याला राईट वेनी जर तो त्याला कुठल्या पर्टिक्युलर कन्सल्टंटकडे घेऊन जा. त्याला एखाद्या पर्टिक्युलर फील्ड विषयी आकर्षण झालं असेल, चर्चेतून म्हणा किंवा ऐकण्यातून म्हणा किंवा ह्या बाह्य देखाव्यातून म्हणा, तुम्ही एक प्रॉपर पर्सनशी गायडन्स घ्यायचं कुणाचं हे महत्वाचं आहे. जर एखादा इंजिनियर असेल आणि तुम्ही त्याला जर तुमच्या फिजिकल प्रॉब्लेम विषयी सांगितलं तर इंजिनियर जरी तो हायली क्वालिफाईड असेल तरी सुद्धा तो तुम्हाला गाईडलाईन देऊ शकणार नाही. मग इथे हे लक्षात घ्यावं लागेल, तो जरी हायली क्वालिफाईड आहे म्हणजे त्याला सर्वच गोष्टी करतात हे तर जरुरी नक्कीच नाही. मग त्याला कळत नाही तर ज्याला कळतं त्याच्याकडे तुमच्या पाल्याला घेऊन जा, तिथे त्याचं मार्गदर्शन करा. त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ज्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट तयार झालाय तर त्या फील्डच्या व्यक्तीकडे त्याला न्या, त्याच्यामध्ये सक्सेसफुल माणसाकडे न्या आणि त्याचे सगळे फंडामेंटल्स क्लिअर करा. मग पाल्याची मानसिकता जपणं हे सुद्धा करिअर सिलेक्शन मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे.
ठीक आहे. एक दुसऱ्याचे अनुकरण नॉर्मली ट्रेंडच झालाय की आपल्या शेजाऱ्यांनी जर सायन्ससाठी प्रवेश घेतलाय तर आपल्यालाही सायन्सलाच प्रवेश घ्यायचा आहे. आपला शेजारी हा दिल्लीला चाललाय, आपल्यालाही दिल्लीला जाणं गरजेचं आहे. अरे पण तुम्ही त्यांच्या बेसिक गोष्टी विसरताय. तुमच्या शेजाऱ्याचा, तुमच्या नातेवाईकामधला, तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मधला, मित्रमंडळी मधला तो पाल्य आणि तुमचा पाल्य दोघांमध्ये भरपूर सारे डिफरन्सेस असणार. त्यांचे इंटेलेक्च्युअली ते डिफरंट असणार, त्यांचा बुद्ध्यांक कमी अधिक असेल, त्यांचे विचार वेगळे असतील, त्यांच्या आवडीनिवडी वेगळे असतील. मग एक करतो म्हणून दुसऱ्याने करायचंय, दॅट इज टोटली रॉंग थिंग इन माय ओपिनियन. ही माझ्या मते एकदम चुकीची गोष्ट आहे. कारण अनुकरण करणे म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा जेन्युइन इंटरेस्ट जो आहे, जो ओरिजिनल इंटरेस्ट आहे, तो जोपासल्या जाणे अशक्य आहे. तो जोपासल्या जाऊ शकत नाही. ठीक आहे ना. म्हणून एक दुसरा करतो म्हणून आपण करायचं, दुसऱ्याला एमबीबीएस करायचं म्हणून आपल्याला करायचं, त्याला इंजिनियर व्हायचं किंवा तुमचा सीए बनायचं म्हणून आपण तेच करावं. अहो लाखो फील्ड पडलेले आहेत. आणि जर खरंच तुमच्यामध्ये गट्स असतील तर कुठलेही क्षेत्र आजही बघा तुम्ही, आज जर विचार केला आपण कुठलीही जी ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या न्यूजपेपरमध्ये येते की 10 जागा व्हॅकंट असतात. एखादी कंपनी असेल किंवा एखादी फर्म असेल त्याच्यामध्ये 10 व्हॅकन्सीज असतात. 10 व्हॅकन्सीसाठी 100 लोक येतात. आणि जेव्हा ऍक्च्युअल सिलेक्शन करायचं असतं तर 10 सिलेक्ट करणं सुद्धा त्या सिलेक्शन कमिटीला अवघड जातं. मी हे जे बोललो याचा अर्थ काय झाला, त्या लायकीचे लोक त्यांना मिळत नाहीये. बाहेर बेरोजगार आहे, ही बेरोजगार ही मानसिकता जास्त आहे. त्या बेरोजगारीला मेन कारण म्हणजे त्या लायकीचे लोक अजून उपलब्ध नाहीत मार्केटमध्ये, म्हणून तर ऍडव्हर्टाईज निघतात. क्षेत्र कुठलाच वाईट नसणार. क्षेत्र चूज करताना त्याच्यामध्ये आवड असणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आवड असेल तर त्याच्यामध्ये तो आवडीने काम करणार, त्याच्यामधलं नॉलेज सीक करणार, त्याच्यामध्ये त्याला आनंद मिळेल काम करताना, म्हणजेच तो त्यात यशस्वी होईल. आणि तसंही जर थोडंसं तात्विक विचारामध्ये गेलं तर व्हॉट इज सक्सेस. ज्या गोष्टीमधून आपल्याला समाधान मिळतं, ज्या गोष्टीपासून आपण सुखी आयुष्य जगू शकतो, दॅट इज युअर सक्सेस. तर बाह्य गोष्टीकडे आपण बघायला नको असं मला वाटतं. ठीक आहे. म्हणजे एक दुसऱ्याचं अनुकरण तर 100% हे टाळल्या जायला हवं. एक करतो म्हणून आपण करायचं, नॉट नेसेसरी. म्हणजे जर एखादा करतोय आणि तो रॉंग वेनी चाललाय तर त्यालाच तुम्ही फॉलो करणार का? त्याला हे कशावरून तुम्ही ठरवलं की त्याला तो करतोय म्हणून त्याला त्याच्यामधलं सगळं नॉलेज आहे किंवा सगळंच त्याच्यामधलं कळतं? तो रॉंग दिशेने चाललेला असेल तो चुकणार आणि तुम्ही फॉलो करताय म्हणून तुम्ही सुद्धा चुकणार. दॅट इज फॉर शुअर. ठीक. SSC 10वी मध्ये मार्क्स आलेत. आता मार्क्स आलेत किती आले? 85% आले. किती आले? 95 आले. माझ्या मुलाला 98 आले, मला 60 आले. मग आता ह्या पर्सेंटेज बघून तुम्ही अजिबात भुरळ पडू देऊ नका. एक्झाम पॅटर्नच बदललेला आहे. आणि 10वी आणि ते आता मोस्टली 12वी नंतर जितकेही तुम्हाला कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यावा लागतो तर प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि थिअरी एक्झाम जी की 10वी पर्यंत मुलं सॉल्व्ह करतात त्यांच्यामध्ये आपण जसं साध्या भाषेमध्ये जमीन आसमानचा फरक म्हणतो, बरोबर ना. खूप सारा बदल किंवा फरक त्याच्यामध्ये. एक्झामचे कंटेंट वेगळे आहेत, कोर्स कंटेंट वेगळे आहेत आणि एक्झामचा पॅटर्न सुद्धा वेगळा आहे. त्याच्यामुळे देयर इज अ नो कोरिलेशन बिटवीन 10th अँड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. 10वीचे मार्क्स आणि 12वी नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसे की JEE तुम्ही देताय किंवा आता एम्स वगैरे ह्या बंद झाल्यात, NEET देतायत किंवा अजून गेट सारखे एक्झाम त्या पोस्ट ग्रॅज्युएशन साठी असतील. तर या एक्झाम मध्ये सगळं ऑप्शनल असणार, तिथे प्रिसिजन असणार. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की याच्यामध्ये गफलत होऊ देता कामा नये की 10वी मध्ये जर मार्क भरभरून आले तर त्याच्या आपल्या अपेक्षा उंच होतात की नाही आता हे तर शुअर झालंय. हे शुअर बिअर काही झालं नाही. त्याच्यामध्ये आता त्याला ओरिजिनल जातीवंतच लागणार, त्याचा बुद्ध्यांक चांगलाच लागणार आणि ऑलरेडी पुढच्या मुद्द्यामध्ये आपलं ते कव्हर होईल. तर याच्यापासून तुम्ही मार्क्स आले त्या हिशोबानेच अपेक्षा ठेवणार, हेही चुकीचं आहे. माझा बेसिक मुद्दा त्याच्या आवडीवरती असेल. ठीक. पुढे जाऊ आपण. पुढचा पॉइंट आपला फक्त सायन्सच करणे गरजेचं आहे का? म्हणजे सायन्स केलं तरच आपण यशस्वी होणार. मग बाकीच्या कोर्सेस वाले काय करतायत? मुंबई पुण्याकडे जा, तिकडे नागपूरला जा, दिल्ली सारख्या ठिकाणी जा. कॉमर्स आर्ट्सला सुद्धा तिकडे खूप सारा स्कोप आहे म्हणजे लोक तिकडे मेरिट बेसिस वरती त्यांचं सिलेक्शन होते. 95% ला 10th मध्ये 95-97% असेल तर मुंबई सारख्या ठिकाणी आर्ट कॉलेजेस बंद होतात आणि आपण फक्त सायन्सच्याच मागे. मी असं म्हणत नाही तुम्ही सायन्सच करा किंवा आर्ट्सच करा किंवा कॉमर्सच करा. तुम्हाला जे आवडेल ते करा, फक्त अनुकरण करू नका. लोक करतायत किंवा पर्टिक्युलर तुम्हाला जे बाहेरून बघताना दिसतंय की IIT इंजिनियर झाला म्हणजे भरपूर पैसा कमवणार, डॉक्टर झाला म्हणजे त्याला प्रेस्टिज मिळणार, असं नाहीये. भरपूर सारे फील्ड आहेत. ठीक आहे ना. तर मग सायन्सच करणे गरजेचं आहे का? नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचं सिलेक्शन करायला हवं. देयर आर सो मेनी फील्ड्स. ऍट द एंड ऑफ दिस व्हिडिओ आपण सगळे कोर्सेस सुद्धा बघणार आहोत की आपण
कोणत्या कोणत्या स्ट्रीम्समध्ये किंवा कुठल्या कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकतो आणि ज्याच्यामध्ये एक सुपिरियर करिअर सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपलं तयार करू शकतो. ठीक आहे. वेल, सायन्स करायची असल्यास आता सायन्स करायचे भरपूर वेळा आता ह्या 10-15 वर्षातील अनुभवातून सांगतोय. भरपूर पालकांचा सर्वात अगोदर प्रश्न असतो आम्ही PCMB घ्यावं, जनरल सब्जेक्ट ठेवावे, PCB घ्यावा किंवा PCM घ्यावा. आता तुम्ही काय घ्यावं? जनरल ठेवावं का? जनरल तुम्ही का ठेवता? जनरल ठेवायचं म्हटल्यानंतर तुम्हाला त्यातला कुठला तरी एक ग्रुप सिलेक्ट करावा लागेल. एकतर सायन्स घेता याचा मिनिंग काय झाला की एक तर तुम्ही मेडिकल कोर्सला जाणार किंवा इंजिनिअरिंग कोर्सला जाणार किंवा पॅरामेडिकल कोर्सेसला किंवा बायोटेक सारखं फील्ड असेल. मग त्या फील्डला कोणत्या ग्रुपची गरज आहे ते सगळ्यात अगोदर ठरवा. मग इंजिनिअरिंग करायचंय, बायोलॉजीच्या फंद्यात पडू नका. जर तुम्हाला सहज म्हणून ठेवायचं असेल, पण सहज ठेवताच का? ऑलरेडी आपल्याला 17-18 महिन्यांचा पिरियड हा तयारी करण्यासाठी मिळतो. इतका भरभक्कम सिलेबस असल्यानंतर अचानक हे 4-4 विषय मुलांना करायचे, हा खरं तर अपुरा वेळ पडतो असं मी म्हणेन. ठीक आहे ना. मग 4 सब्जेक्ट घेण्याची तुम्हाला बिलकुल गरज नाही. अगोदर फायनल करा, फिक्स करा. बऱ्याच वेळी असं होतं की पहिल्या वर्षी मुलगा जेव्हा प्रवेश घेतो कुठल्याही सायन्स स्ट्रीम मध्ये, तर तो जनरल ठेवतो किंवा त्याचं फिक्स झालेलं नसतं मला इंजिनिअरिंग करायचं, मला MBBS करायचं. 1 वर्ष लोटल्यानंतर मग तो त्याचं टार्गेट चेंज करतो किंवा बऱ्याच वेळा असंही घडतं की PCBची तयारी सुरू केली, नीटची तयारी सुरू केली आणि 1 वर्ष झालं, आता त्याचा मूड चेंज झाला. मूड कसा चेंज होतो? याचा अर्थ तुमच्या अगोदरच काय जे तुम्हाला करायचं हे फिक्स झालेलं नाही. मग 1 वर्षानंतर तो इंजिनिअरिंगकडे जातो. कसं शक्य होईल मला सांगा? एका वर्षामध्ये तुम्ही हे दोन्ही स्ट्रीम्सला न्याय कसा देऊ शकाल? एकाच ग्रुपसाठी हे 2 वर्षाचा कालावधी हा अपूर्ण पडतो आणि तुम्ही 2-2 जर डायलेमॅटिक सिच्युएशन मध्ये असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला शक्य होणार नाही. म्हणजे सिलेक्ट करताना अगोदरच ठरवा तुम्हाला MBBS करायचं, दॅट्स ऑल. मॅथला बाजूला सारून द्या, काही आवश्यकता नाही. जर इंजिनिअरिंग साईड करायची आहे, फायनल करा. तुमचं खरंच तो इंटरेस्ट आहे का? मित्र करतोय म्हणून करू नका. मित्र त्याचं त्याला करू द्या, तुमची आवड बघा. मग तुमचं ठरलंय फायनल की मला PCM करायचंय, म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग करायचंय. मग बायोलॉजीमध्ये एनर्जी का घालवता? त्याला बाजूला सारा, ऑप्शनल सब्जेक्ट त्याला चूज करा. म्हणजे सांगण्याचा मुद्दा, एकतर तुम्ही PCM चीच तयारी करा किंवा PCB चीच तयारी करा जर तुम्ही सायन्स करत असाल तर. क्लिअर सर्वांना? त्याच्यामध्ये अजिबात कन्फ्युज होण्याची गरज नाहीये आणि काही 10 ठिकाणी सल्ला घ्यायचे नाहीत. मी तर ऑलरेडी सांगितलंय, ज्याला ज्या गोष्टीमधलं कळतं त्याची सल्ला तुम्ही घ्यावी. व्हेरी सिंपल, राईट. आणि दुसरा मुद्दा की तुमचे 12वी मध्ये जे मार्क्स येतात, भरपूर पालक विचारतात की 12वी मध्ये स्कोरही चांगले आले पाहिजेत. काय करतात त्या स्कोरचं? आले 95% आले तुमच्या पाल्याला, चला मग 95% त्याची ऍडमिशन कुठे होती आहे का? अहो तुम्ही 100% घ्या, 99.9% घ्या. बोर्ड एक्झामचं बोलतोय मी. तुमचा प्रवेश एखाद्या शाखेला होतोय का त्या बेसिसवरती? नाही. सगळ्यांचा क्रायटेरिया जो आता ठरलाय, दॅट क्रायटेरिया इज युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, नीट, JEE, CET. मग त्याच्यावरती फोकस करा ना. ह्या मार्क्स वरून काय गरज आहे? जो बेसिक क्रायटेरिया असतो 50% मार्क असायला हवेत PCB मध्ये, PCM मध्ये, तितके सिक्युअर केला, दॅट्स ऑल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चांगल्या तयार केल्या तर कॉम्पिटेटिव्ह, येस, एक मुद्दा परत आठवला. बऱ्याच वेळा लोक विचारतात आम्हाला काय म्हणू आपण त्याला, बोर्डची तयारी करायची किंवा बोर्डच्या बॅचमध्ये बसवा किंवा CETच्या बॅचमध्ये बसवा किंवा नीटच्या बॅचमध्ये बसवा. एक संकल्पना तुमची क्लिअर करतो. हे बघा, 11वी आणि 12वी NCERT हे 2 ज्या गोष्टी असतात, हे 2 जे बुक्स आहेत, हा जो सिलेबस आहे NCERTचा 11वी आणि 12वीचा, तर तो सिलेबस कम्प्लीट ज्याचा होईल, जो थेरी त्याची परफेक्ट करेल, त्याच्यामधूनच तुमच्या नीटमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. मग तुम्ही जर थेरी बुक कम्प्लीट करणार, तुमच्या बोर्डची तयारी होतीये की नाही सांगा मला? होतीये ना? 100% होतीये. मग हे अशी गफलत होऊ द्यायची नाही की आम्ही बोर्डचं वेगळं करू, CETचं वेगळं. अरे तुम्ही याला डिफरन्शिएट करूच कसं शकता? जर त्या पुस्तकामधूनच जर त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्वेश्चन येतील तर तुम्ही त्या बोर्डला वेगळं का करता? आणि राहिला विषय स्टेट बोर्डचा. स्टेट बोर्ड आणि NCERT बोर्ड, आता जे अपडेशन झालंय सिलेबसमध्ये, 8वीचा बदललाय, 9वीचा बदललाय, 10वीचा बदललाय, चांगला ऑब्झर्व करा. आणि 11-12चे सुद्धा आता सायन्सचे सिलेबस बदलले. महाराष्ट्र स्टेट बोर्डनी सुद्धा NCERTला मॅच करणारा सिलेबसच आता आणलेला आहे. म्हणजे फारशी तफावत त्याच्यामध्ये पडणार नाही. बोर्डचा तुम्ही डोक्यातून विषय काढूनच टाका, अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. बोर्ड आहे तुमचा आपोआपच तयार होणार. पुरत इथे थेरी एक्झाम लिहू शकतील आणि थेरी एक्झामचे एक स्पेशल वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये 4 पैकी काही ना काही मार्क तुम्हाला निश्चित पडणार. आणि जो इकडे परफेक्ट झाला, चांगले स्कोअर करतोय, तो 70, 80, 85, 90% पर्यंत आरामशीर घेऊ शकणार. त्याच्यामुळे तो सुद्धा त्रास घेण्याची गरज नाही. योग्य मार्गदर्शनाची निवड. आता योग्य मार्गदर्शन आपल्याला कुठे मिळणार?
क्वालिफाईड आहे का बघा. जो तुमचा टीचर असेल ज्याच्याकडे तुम्हाला आता प्रवेश घ्यायचा आहे तो क्वालिफाईड आहे का, त्याला प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे का, एक्सपिरियन्स आहे तर तो कुठल्या स्वरूपाचा आहे, त्याच्यापासून काही आउटपुट बाहेर निघालेत का. येस, अजून एका गोष्टीवर मी फोकस करेन. नॉर्मली काय करतो आपण की कोचिंग करायचंय, ट्युशन्स करायचे, ठीक आहे. तर पर्टिक्युलर एक ज्यांचं सपोज एक नाव पर्टिक्युलर ठरलेलं असतं, कुणाकडून तुम्ही ऐकलेलं असतं. परंतु मला एक गोष्ट विचारायची आहे, जेव्हा तुम्ही छोट्या ठिकाणी असता किंवा जिथे स्ट्रेंथ कमी असेल, त्यांचे रिझल्ट कमी येतात, तुम्ही हे जाणून घेतलं का की त्या ठिकाणी कुठल्या क्वालिटीची मुलं होते, मुलांची क्वालिटी, मुलांची क्वांटिटी, किती संख्या किती होती, त्याच्यापैकी मेरिटोरियस म्हणजे मेरिट स्टुडंट किती होते आणि त्यांच्यापासून येणारा रिझल्ट किती आला, हे तुम्ही त्याचं काय म्हणू आपण त्याला तुलनात्मक अभ्यास करता का. उदाहरण समजा 1000 आपण घेऊनच घेऊ, 1000 स्टुडंट्स जर असतील, देर आर 1000 स्टुडंट्स, ठीक आहे. आता याच 1000 पैकी 200 स्टुडंट्स मोर दॅन 90% मार्क असणारे असतील, म्हणजे 220% मुलं किती आहेत, 90% पेक्षा जास्त असणारे. आणि याच्यामधून जर 20% जर MBBS ला सिलेक्ट होत आहेत, याचा मिनिंग काय झालं, रिझल्ट किती आलाय तुमचा. 1000चे जर तुम्ही एक पार्ट घेतला तर 10 होतात, 2% रिझल्ट फक्त मुलांचा लागलाय, म्हणजे 2% मुलंच याच्यामध्ये सक्सेस झालेत, यशस्वी झालेत. बाकी मुलांचं काय, बाकी जे 980 विद्यार्थी होते त्यांच्याबद्दल तुम्ही विचार का करत नाही. मग जर गायडन्सचाच विषय असेल तर मी तुम्हाला रिकमेंड करेन, ज्या ठिकाणी संख्या कमी असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटत असेल की यांचं टीचिंग स्टाईल चांगली आहे, तुमच्या मुलाला तिथे सगळं कळतंय, जर मुलाला सर्व गोष्टी कळत असतील, टीचिंग कळत असेल, तर आता तुम्ही अशी काही जादू कुठे होणार नाहीये की तुम्ही आता पुण्याला गेलेत किंवा फॉर एक्झाम्पल कुठल्या शहरामध्ये गेले तर तिथे काय देव आहे तुमच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवेल आणि तो त्यात सक्सेस मिळणार. नॉट नेसेसरी. दुसरा मुद्दा हा असेल की तिथे कॉम्पिटिशन असते. अरे कॉम्पिटिशन असते, पण 1000 जेव्हा मुलं एका ठिकाणी बसलेले असतात त्यावेळी ते सभेला पाठवताय की तुम्ही क्लासेसला पाठवताय किंवा त्यांना राईट गायडन्ससाठी पाठवताय. तर ही एक काय म्हणू आपण त्याला चुकीची कल्पना आहे की ज्या ठिकाणी गर्दी त्या ठिकाणी रिझल्ट जास्त. नो, गर्दी 1 लाख आहेत, रिझल्ट 1000 आहेत, 1% रिझल्टचं प्रपोर्शन झालंय. बाकींचं काय, बरं ते ठीक झालं. मग फक्त शहरातच हे मार्गदर्शन मिळतं का, की तर भावनेचा विषय झाला की अगोदर 5, 10, 20 लोक कुठेतरी गेले होते म्हणून आपण त्यांना फॉलो करायचे. शहानिशा करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ हा झाला की जर छोट्या प्लेसला कुणी असेल तर त्यांचे बुद्ध्यांक कमी असेल, त्यांचं क्वालिफिकेशन कमी असेल, नॉट नेसेसरी. ही टोटल भावनेचा विषय आहे. म्हणजे शहरामध्येच गेल्यानंतर लाखांनी पैसे ओतल्यानंतरच काहीतरी मिळणार किंवा त्याचं समाधान मिळणार, इट इज मिसकॉन्सेप्शन. जाऊ दे, त्या विषयावरती मी जास्त बोलणार नाही. वेल, सायन्स करण्यासाठी लागण्याची पात्रता इन द सेन्स काय, 10वी मध्ये मार्क्स आले त्याच्यावर म्हणजे काय त्याची भुरळ पडून त्याच्या माध्यमातून आपण सायन्सलाच प्रवेश करावा आणि कुठल्या अपेक्षा ठेवाव्या हे सुद्धा चुकीचं आहे. मी ऑलरेडी सांगितलंय की तुमच्या 10वीच्या मार्क्सचा आणि या नीटच्या रिझल्टचा कोरिलेशन अगदी कमी आहे. नो डाऊट. हे मी म्हणणार नाही की 90%च्या समोर आलेत आणि तो मग मुलगा बुद्ध्यांकाने कमी असेल. नाही, निश्चित नाही, बुद्ध्यांकाने चांगलाच असेल, पण त्याची पात्रता म्हणजे त्याच्यामध्ये कुठले गुण असले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या पाल्याला तुमच्या इतकं कोणीच ओळखू शकत नाही. मग इतक्या वर्षापासून तुमच्याकडे तो आहे तर त्याचे गुण ओळखून घ्या. तो खरंच सिन्सिअर आहे का, की त्याला असं जसं बैलाला आरी टोचावं लागते तशी आरी टोचावी लागते का, किंवा त्याला पुश करावं लागतं का. जर पुश करण्याची गरज पडत असेल आणि तुमच्या डोळ्याच्या मागे जर तो असेल तर ही त्याची पात्रताच नाही आहे सायन्स करावी. कारण जोपर्यंत तुम्ही त्याला पुश करणार तोपर्यंत तो अभ्यास करणार, पळत राहणार, आणि मग त्याचा इंटरेस्टच त्याच्यामध्ये नाही, कशासाठी सायन्स करताय. सेकंड थिंग, पात्रता या हेडिंग खाली मी तुम्हाला काय सांगणार की 10वी मार्क्स त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायची गरज नाही. जर त्याला पुश करावं लागत असेल तरी सुद्धा तो त्या पात्रतेचा नाही, किंवा तुम्ही ज्या अपेक्षा बाळगता त्या अपेक्षेचा तो नाही. जी परिस्थिती वास्तविक आहे तीच मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला टॅली करायचं असेल तर तुमच्या परिसरातील सगळा तुम्ही सारासार अभ्यास करा आणि शेकडा प्रमाण मला सांगा, किंवा तुम्ही अनालिसिस करून स्वतःला समजून घ्या की ते शेकडा प्रमाणामध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होणारे विद्यार्थी किती आहेत. मग ते जर फर्स्ट अटेम्प्ट होत नाही, 10th ला त्यांचे भरपूर सारे मार्क होते आणि त्यांना रिपीट करावं लागतंय, मग मी जे आतापर्यंत बोलतोय त्यात चुकीचं काय, बरोबर. म्हणजेच त्याची पात्रता म्हणजे त्याची सिन्सिअरिटी, त्या विषयामध्ये असणारी आवड आणि त्याला ते खरंच जमतं आहे का, ह्या झाल्या त्याच्या पात्रता. या सगळ्या गोष्टींचा लक्षात घ्या. अदरवाईज या कट थ्रोट कॉम्पिटिशन मध्ये, इतक्या भयंकर ह्या जीव घेण्या स्पर्धेमध्ये त्या मुलांची 1-1, 2-2 वर्ष तुम्ही वाया घालवणं म्हणजे एक पापच झालं, राईट. पुढे जाऊ. वेल,
नेक्स्ट आपला मुद्दा काय होता? शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य. पूर्वीला जे आता ह्या मुलांच्या वरची जनरेशनच घेऊ आपण, जितके आपण त्यावेळी खेळायचो किंवा त्या जनरेशन मधील स्टुडंट्स खेळायचे, आता तितके खेळताना तुम्हाला दिसतात का? नाही. आपण टोटली त्यांना फक्त भडीमार चाललाय की हे वाच. पालक काहीही करायला तयार आहे, पालक कुठलीही सुविधा त्या विद्यार्थ्याला देण्यासाठी तयार आहे. म्हणजे तो जर म्हटला की मला हा कोर्स करायचा आहे, कर बेटा. प्रत्येकाला वाटणार की माझ्या मुलाला, मुलीला, माझ्या पाल्याला जास्तीत जास्त नॉलेज मिळावं, जास्तीत जास्त गोष्टी याव्या. दॅट इज डिफरंट. ते वाटणं वेगळं, पण त्याच्यासाठी जी तुम्हाला मेंटल स्ट्रेंथ लागेल, जी फिजिकल स्ट्रेंथ लागेल, जर स्वास्थ्य नीट नसेल तर तुम्ही तुमचा मेंदू चांगलं काम करूच शकत नाही. मग थोडंसं खेळू द्या ना त्यांना. रोज अर्धा तास एकदा स्वतःहून सांगा, पुस्तक बाजूला ठेव, बाहेर जा, थोडासा घाम येईपर्यंत खेळून ये. त्याला तरतरी येईल, एनर्जेटिक तो फील करेल. एनर्जेटिक फील केलं म्हणजे त्याची मेंटल स्ट्रेंथ सुद्धा वाढेल, तो बोर होणार नाही किंवा असं फ्रस्ट्रेशन मध्ये जाणार नाही. मग शारीरिक स्वास्थ्य हे सुद्धा महत्वाचं नाही का? येस. आपल्याला काय वाटतं, आपण 1 तास रोज बाहेर खेळतोय, तो वेस्ट नाहीये, तो त्याची मेंटल स्ट्रेंथ वाढवतोय, त्याचा मूड हा काय करतोय, एलिव्हेट करतोय, म्हणजे त्याचा मूड हा चांगला बनवतोय. ठीक आहे ना? म्हणजे शारीरिक स्वास्थ्याला सुद्धा तुम्ही तितकंच महत्व दिलं पाहिजे. क्लिअर आहे? नेक्स्ट बोलू आपण, रिपीट करणे कितपत योग्य. आता समजा तुमच्या पाल्याला, हे मी बाजूला करतो 1 मिनिट. वेल, तुमच्या पाल्याने आता ऍडमिशन घेतली आहे. फर्स्ट अटेम्प्ट, मी इथे लिहितोय फर्स्ट अटेम्प्ट, पहिला प्रयत्न. पहिल्या वेळी जेव्हा तुमच्या पाल्याने ऍडमिशन घेतली, त्यावेळी त्याला नीट सारख्या परीक्षेमध्ये फॉर एक्झाम्पल त्याला मार्क्स आले 200. किती मार्क आले? 200. अरे मी पर्सेंट लिहिले त्याला, सॉरी. त्याला मार्क्स आले 200. टोटल मार्क्स किती असतात? 720 मार्क्स. मला एक सांगा, तुमच्या मतानुसार तुमच्या मुलाने खूप मेहनत घेतली, मुलगाही म्हणतो मी खूप मेहनत घेतली, मग 720 पैकी 200 मार्क आलेत. अप्रॉक्सिमेटली मी सांगतोय, हे पर्सेंट किती जाईल? 20 ते 22% दरम्यान हे पर्सेंटेज चाललंय, बरोबर की नाही? सॉरी, एक 25 ते 30% दरम्यान, असं आपण समजून घेऊ. रफली म्हणायचं झालं तर अंदाजे 25% मार्क तुमच्या मुलांनी घेतले. मला एक सांगा, जर त्याला रिपीट करायचंय तर या 25 मध्ये जे 2 वर्षामध्ये त्याने 25% घेतले, तर एका वर्षामध्ये 25 चे तो करून किती करेल? टेल मी. जर कुणी म्हणत असेल की यस 200 आहे आणि मी त्याला 600 करून देतो, माझ्याकडे आणा, त्याला 600 मार्क आणून द्या. ज्याला पहिल्या अटेम्प्ट मध्ये 200 आहेत आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 600 मार्क आले, अशी जर केस असेल तर तुम्ही म्हणाल ते मी करेन. इन शॉर्ट, ही कंडिशन नॉर्मली शक्य होत नाही. मग जर 200 मार्क आले तर त्याला रिपीट का करतात? त्या 200 मार्कच्या आधारावरती जिथेही तुम्हाला प्रवेश मिळतो तो प्रवेश घ्या, त्याच्यामध्ये नीट करा. आयुष्यातलं 1 वर्ष घालवणं म्हणजे आपण आता 10 वर्ष मागे गेल्यासारखं आहे. इतकी सारी बाहेर कॉम्पिटिशन झाली आहे. मग 200 मार्क आले रिपीट करावा का? मी तुम्हाला सल्ला देईल, अजिबात रिपीट करू नये. आणि 200च्या आतमध्ये जर मार्क्स असतील, 150 असतील, 120 असतील, 100 असतील, तुम्ही अपेक्षा ठेवताच का? बिलकुल ठेवू नका. हा, त्याच्यापेक्षा थोडंसं टार्गेट वाढलं, 250-300 मार्क आले आणि मला एखादा चांगला कोर्स मिळतोय, त्यावेळी निश्चित करा. ठीक आहे ना? पण तुम्ही म्हणाल मला 200 आले तर मला MBBS किंवा BDS करायचंय, डोंट गो फॉर दॅट. बिलकुल रिपीट करू नका, अजिबात रिपीट करण्याची गरज नाही. मी रिकमेंड करेल, एखादा कॅन्डिडेट असेल त्याला 350 मार्क आले, 350 मार्क्स किंवा अबव, मोर दॅन 350 मार्क्स त्याला आले. ठीक आहे? आता हे 350 पेक्षा जास्त जर मार्क आले, आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण त्या केसेस खूप कमी असतात. उदाहरण म्हणजे काय, 100 मागे एक मुलगा असा निघेल की त्याला 200 मार्क्स आले आणि त्याची कारणं वेगळी होती. एकतर तो भरकटला, एकतर तो मेंटली अस्थिर होता किंवा फ्रस्ट्रेट झाला, किंवा त्याला होमसिकनेस होतं, किंवा त्याचा आजारी होता. पण ही 100त एकच केस होईल. मग त्या केसमध्ये त्याने करायला हरकत नाही, स्वतःची कुवत ओळखा, गो फॉर रिपीट, काही अडचण नाहीये. पण परिश्रम घेतल्यानंतरही जर मार्क वाढत नसतील तर रिपीट करून तुमचा पैसा का घालवता? अजिबात असं करू नका. तुमच्या मुलाचं 1 वर्षही चाललंय आणि त्याच्यामध्ये भरपूर सारा लाखांनी पैसा सुद्धा वेस्ट होतोय. आणि मुलगा जे डिप्रेशन मध्ये सेकंड टाइम जर तो सक्सेस झाला नाही तर डिप्रेशन मध्ये जाईल, तो भाग वेगळा. येस, ओके. मग रिपीट कुणी करायचे? ज्याला फर्स्ट अटेम्प्ट मोर दॅन 350 मार्क्स आले. हा, आता चान्स वाढलेत, कारण आता त्याची तयारी, त्याची मानसिकता किंवा त्याचा बुद्ध्यांक हा ठीकठाक किंवा चांगल्या प्रकारामध्ये येतो असं आपण म्हणू. पण रेअर केसमध्ये
हे जे मार्क्स म्हटलो मी, रेअर केसमध्ये हे म्हणजे स्विच करतील वरच्या मार्क्सवरती 500, 550, 600. ठीक आहे. मग रिपीट करणं हे काही एक फॅशन नाहीये किंवा हा कुठला एक डिग्री कोर्स नाही की तुम्हाला सर्टिफिकेशन मिळणार. त्याच्यामुळे सारासार विचार करा आपल्या पाल्याला मार्क किती आले, किंवा आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा विचार करावा मला 150 मार्क आले, आता मी माझ्या दुसऱ्या कुठल्या तरी कोर्सला ऍडमिशन घेऊन घेतो. कंडिशन्स तुम्हाला माहीत असतात, ते त्या सगळ्या विचारात घेऊन तुम्ही ते निर्णय घ्यावे, अदरवाईज रिपीट करण्याची गरज नाही. ठीक आहे. 2 वर्ष जर कम्प्लिटली जर सिन्सिअरली वापरले गेलेत आणि खरंच जर बुद्ध्यांक आहे, तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये सक्सेस येणे इट इज नॉट दॅट बिग डील, राईट? ओके. मग रिपीट कुणी करायचंय, खरंच करावं का, कुणी करावं, याच्याबद्दल शॉर्ट मध्ये आपण बोललो. फारच कमी असेल अजिबात करू नका. करायचं जर आता ठरलेलंच आहे म्हटल्यानंतर त्याला पर्याय नाही. पण मार्क जर चांगले असतील, मुलाची मानसिकता असेल, एक बऱ्याच वेळा मुलाची मानसिकता नसते, कारण त्याला त्याचा बुद्ध्यांक माहिती, त्याला त्याची कुवत माहिती. पालकच काय म्हणतो की नाही आता आपण रिपीट करू. अरे त्याची तयारी आहे का? त्याची तयारीच नाहीये. रिपीट करून 1 वर्ष पैसा आणि मानसिकता तिन्ही गोष्टी तुम्ही खराब करणार. मग मुलाची त्यावेळी त्याची सुद्धा लक्षात घ्या. तुमच्या ज्या काय भ्रामक संकल्पना येऊ शकतात की माझा मुलगा असा तसा, पण त्याला तर माहिती तो कसा आहे. मग ही त्याच्या इच्छेनुसार सुद्धा रिपीट करणे हा प्रकार त्याच्यामध्ये व्हावा, अदरवाईज रिपीट करण्याची अजिबात गरज नाही. नेक्स्ट, पाल्याची होणारी दिशाभूल, पालकांची होणारी दिशाभूल म्हणजे काय? ऑलरेडी हा मुद्दा इनडायरेक्ट कव्हरच झालाय. दिशाभूल म्हणजेच काय की आपण फक्त ह्या बाहेरच्या रिझल्ट वरतून भांबावून जातो, म्हणजे हुरळून जातो की इथे इतके, तिथे तितके, तिथे तितके सिलेक्ट झाले आणि सरळ दिशा बोलायला लागते. आणि हे सगळं होत असताना मला एक सांगा की खरंच जर शिक्षण घ्यायचं असेल तर जर भरपूर सारा पैसा ओतला तरच शिक्षण मिळेल असं होतंय का? मी तुम्हाला शेकड्याने उदाहरण देऊ शकतो. सध्या जो सीबीएसई आयसीएसई पॅटर्न मध्ये बरेच सारे पालक त्यांच्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करतात. त्याच्यामधून आता फक्त एक बेसिक गोष्ट, मी कुठल्याच पॅटर्नला चांगलं किंवा वाईट म्हणत नाही, कुठल्या काय म्हणू आपण त्याला मीडियमला चुकीचं किंवा बरोबर म्हणत नाही, सगळे आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहेत. पण आपली गडबड कुठे होते? जर मुलगा इंग्रजीमध्ये बोलायला लागला तर लगेच आपण हुरळून जातो. का हुरळता? अरे ती भाषा आहे. आपण मराठी बोलतो, एखादा उर्दू बोलणार असेल त्याला मराठी बोलता येत नाही, किंवा एखादा इंग्लिशमन असेल किंवा फॉरेनचा पर्सन असेल त्याला मराठी बोलता येत नाही. मग मराठी बोलता येत नाही, मग तो अनपढ झाला का? भाषा आणि नॉलेज, दीज आर 2 डिफरंट स्टोरीज. ह्या दोन्ही टोटली डिफरंट गोष्टी आहेत. भाषा अवगत होणे हा सहवासाचा परिणाम झाला, हा तुमच्या जिभेचा वापराचा परिणाम झाला. समजा एखादी बंजारा भाषा असेल, तुम्ही हिंदी घ्या, चला आपण मराठी बोलतो आणि हिंदी सलग आपण मूवी मधून ऐकतो, आजूबाजूच्या वातावरणामधून ऐकतो, आपोआप बोलायला लागतो. मग भाषा, मग त्याच्या अर्थ तुम्हाला खूप नॉलेज आला असा झाला का? नाही, तुमच्या जिभेला फक्त तो सराव झाला. म्हणजे इंग्रजीतून मुलगा बोलतो म्हणजे तो आता खूप भारी होणार, टोटली रॉंग. हा, सिलेबसचे कंटेंट हे वेगळे असतील, पण त्या कंटेंट पैकी त्याला झेपावतात किती? भरपूर सारे शेकड्याने उदाहरण असे आहेत की सीबीएसई मधून 10वी पर्यंत झालाय आणि नीटमध्ये 100 सुद्धा क्रॉस करू शकला नाही, 150 सुद्धा क्रॉस करू शकला नाही. मग दोन्हीचं रिलेशन होईल का? ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे आपण पुढचा मुद्दा बघू आपला. आर्थिक बाजूला खरंच काही महत्व नाही का? नो डाऊट. आपण जी काय कमाई करतो, आपण जे काय जी धडपड आपली चालली आहे, सगळ्या आपल्या पाल्याच्या, आपल्या मुलांच्या मुलींच्या भवितव्यासाठी सगळ्या गोष्टी चालल्यात, मान्य. अरे पण मग ते खरंच तितकं केलं म्हणजेच ती गोष्ट होते का? हा मुद्दा महत्वाचा नाही का? मी म्हणणार नाही पैसा तुमचा आहे, खर्चही तुम्हालाच करायचा आहे. अरे पण मग खरंच तितकं त्याला काय म्हणू आपण त्याला वेटेज आहे का त्या गोष्टीला? की तुम्ही 10 लाख, मग तर सर्वांनी पैसेच खर्च केले असते ना, की 10 लाख टाकले, मुलगा या स्ट्रीमला निघून गेला, असं शक्य आहे का? म्हणजे ह्या बाबीचा सुद्धा तुम्ही विचार करायला हवा. पैशाला नो डाऊट करिअर समोर इम्पॉर्टन्स नाही, परंतु जर अगोदर आपण चर्चा केलेल्या गोष्टी जर त्यात बसत नसतील तर हे तुम्ही जे पैसे खर्च करताय दॅट इज टोटली वेस्टफुल ऍक्टिव्हिटी, टोटली वेस्टफुल. मग ही जी लाखोनी पैसा आहे, हा जो आपला पॉइंट आहे, खरंच लाखोनी खर्च करायला लागतो का? नॉट नेसेसरी. एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा एक ब्रँड असतो, सपोज हे टी शर्ट मी घातलंय, हा एका सलग ऍडव्हर्टाईज मुळे माझ्या डोक्यात बिंबवलाय की यस लुईस फिलिप, हाच टी शर्ट मला 2000 मिळतोय आणि तोच एखाद्याने चांगला बनवलेला आहे आणि तो त्याच क्वालिटीचा आहे आणि तो तुम्हाला 500 रुपयाला मिळतो. म्हणजे 500 रुपयामध्ये मिळाल्यानंतर तुम्हाला तो फील येणार नाही असं होईल का? असं होणार नाही. आणि हा एज्युकेशनचा पार्ट डिफरंट आहे. जर राईट मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या लोकल ठिकाणी मिळत असेल किंवा तुम्हाला जे योग्य वाटते त्या ठिकाणी मिळत असेल, तरी सुद्धा जर तुमचा मुलगा त्या लायकीचा असेल, त्याचा बुद्ध्यांक असेल, त्याची करण्याची तयारी असेल आणि तिथे शिकवणीमध्ये त्याला सर्व जर कळत असेल तर तो कुठेही ठेवा, तो तिथे यशस्वी होणार. म्हणजे ही सुद्धा एक
मानसिकता बदलणं गरजेचं आहे की आणि भरपूर साऱ्या पालकांचं तर असं होतं की एक कॉम्पिटिशन मध्ये काम चाललंय की याचा करतोय म्हणून मी तिथे करणार, जाऊ द्या तो तुमचा मुद्दा आहे. परंतु पैसा आणि त्याच्या नीटचे किंवा जेडबलचे येणारे रिझल्ट याचा अर्थार्थी संबंध नाही. क्लिअर. पुढे आपण बघूत आता कोर्सेस. बराच वेळ झालाय. आता 10वी नंतर तुम्ही कुठले कुठले कोर्सेस करू शकता. मुलाचा इंटरेस्ट बघा, त्याचा बुद्ध्यांक बघा किंवा त्याच्या आवडीनिवडी बघून तुम्ही ठरवू शकता की सी इयर मी फास्ट मध्ये तुम्हाला सांगेल. तुम्हाला जर याच्याविषयी गायडन्स लागत असेल तर परम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती एक डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर असेल, त्या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी जाणून घेऊ शकता. कुठले कोर्स करू शकता तुम्ही 10वी नंतर. इंजिनिअरिंग करू शकता, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ह्यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा करा, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनही करू शकता किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर सरळ सरळ जॉब ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा तुम्हाला आहेत. नेक्स्ट काय करू शकता तुम्ही, आर्मी नेव्ही सारख्या कोर्सेसचं सिलेक्शन सुद्धा करू शकता, डिपेंडिंग ऑन द चॉईस ऑफ द स्टुडंट. राईट. वेल, ते अप्पर ग्रेड मी याच्यामध्ये सांगत नाही, पण बेसिक गोष्टी सांगतोय. आर्ट टीचर डिप्लोमा सुद्धा आहे, 2 वर्षाचे कोर्सेस असतात. त्याच्यामध्ये बघा रेल्वे तिकीट कलेक्टर किंवा कॉमर्स क्लर्क एक्झाम, ह्या सुद्धा एक्झाम तुम्ही चूज करू शकता. याच्यामध्ये सुद्धा करिअर करण्याची संधी आहे. बँकिंग आहे, इन्शुरन्स, क्लेरिकल एक्झाम्स असतील, गव्हर्नमेंट क्लेरिकल ग्रेड एक्झाम्स असतील. राईट. किंवा सर्टिफाईड बिल्डिंग सुपरवायझर हा कोर्स असेल. डिप्लोमा आवडीनुसार सांगतोय मी. कुणाला म्युझिक मध्ये आवडत असेल तर डिप्लोमा इन डान्स और म्युझिक सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन अँड सर्टिफिकेट कोर्स, मेडिकल तुम्हाला मेडिकल फील्डशीच अटॅच व्हायचं असेल तर हे कोर्सेस सुद्धा तुम्ही करू शकता. डीएमएलटी सारखे कोर्सेस. नंतर भरपूर सारे डिप्लोमा कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये इंटेरियर डिझाईन, स्टेनोग्राफी, स्टेनोग्राफर म्हणून मंत्रालयामध्ये सुद्धा याच्या जागा असतात, ते बघू शकता तुम्ही. प्रायव्हेट सेक्रेटरी प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा डिप्लोमा आहे. ब्युटी कल्चर, हेअर ड्रेसिंग, काय म्हणू आपण त्याला, गार्मेंट टेक्नॉलॉजी, गार्मेंट म्हणजे कपड्यांच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्कोप मिळेल. MSCIT सारखा कोर्स करून डेटा एंट्री ऑपरेटर सुद्धा तुम्ही करू शकता. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा झाला, देर आर सो मेनी ऑप्शन्स अवेलेबल टू यू. क्लिअर आहे. आता 12वी सायन्स नंतर कुठले, जरी आता तुम्हाला त्याची आवश्यकता नाहीये, परंतु आत्ताच तुम्ही लक्षात घेऊन ठरवू शकता की 12वी सायन्स मध्ये जर मला इतके मार्क आले किंवा अमुक मार्क आले तर मी पुढे काय करणार, त्याचे सुद्धा चॉईसेस आपल्याकडे आहे. जर PCMB ग्रुप तुम्ही घेतला तर PCMB ग्रुपच्या बेसिसवरती तुम्ही BSc इन डेअरी टेक्नॉलॉजी करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये MBA करू शकता. ठीक आहे. फार्मसी आहे पॅरामेडिकल कोर्सेस मध्ये, त्याच्यानंतर MBA करू शकता किंवा M.Pharm करू शकता, मास्टर इन फार्मसी. मग नंतरचा भाग वेगळाच. नंतर BTech इन ऍग्रिकल्चर हा एक 12वी सायन्स नंतर तुम्हाला पर्याय आहे. त्याच्याही नंतर MBA आणि BTech इन ऍग्रिकल्चर करू शकता. BSc इन बायोटेक्नॉलॉजी खूप फ्लरिशिंग फील्ड आहे, याच्याकडे तुम्ही विचार करायला हवा. BSc इन ऍग्रिकल्चर, त्याच्यानंतर मग MBA MSc काय करायचं तुम्ही ठरवा. नंतर जर PCB ग्रुप तुम्ही घेतला सॉरी, त्याच्यात PCB मध्ये माहिती तुम्हाला BMS करा. वेल, BHMS करू शकता. बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स म्हणजे हे जे गुरांचे डॉक्टर असतात ते करू शकता. MBBS तर आहेच आहे. BDS आहे. BSc इन नर्सिंग, पॅरामेडिकल कोर्सेस लाईक फार्मसी, डिप्लोमा इन नर्सिंग करू शकता. ठीक आहे. नंतर BMLT, बॅचलर डिग्री, जसं DMLT करतो BMLT करू शकता. होम सायन्सेस मध्ये BSc तुम्ही डिग्री घेऊ शकता. बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी, केमिस्ट्री यासारख्या विषयांमध्ये BSc सुद्धा करू शकता. आणि मग त्याचे अलाइड म्हटल्यापेक्षा जे बाकीचे कोर्सेस असतील तेही तुम्हाला करण्याची संधी आहे. वेल, आता PCM ग्रुप जर घेतला तर PCM मध्ये तुम्ही NDA जर तुमचा इंटरेस्ट असेल तर NDA सारख्या कोर्समध्ये सुद्धा तुम्ही प्रवेश मिळू शकता. आर्किटेक्चर आहे. PCM बद्दल बोलतो मी आता. बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझाईन आणि प्लॅनिंग मॅनेजमेंट मध्ये जाऊ शकता. टेक्निकल एंट्री इन इंडियन आर्मी, टेक्निकल जॉब्स असतात आर्मीमध्ये, त्याच्यामध्ये PCM मधून तुम्हाला हेल्प होईल. BE सगळ्यांना माहितीच आहे. नंतर BTech सुद्धा याच्यामधून करू शकता तुम्ही IIT मधून. ठीक आहे. नंतर 2 इयर इंजिनिअरिंग डिप्लोमास, याला सुद्धा भरपूर साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. BSc, BCA और काय म्हणू आपण त्याला BCS, हेही PCMच्या माध्यमातून तुम्ही करा. फिल्म अँड टेलिव्हिजन डिप्लोमा हा सुद्धा अवेलेबल आहे या PCMच्या बेसिसवरती. आणि हॉटेल मॅनेजमेंट डिग्री. दिस इज हाऊ इन शॉर्ट मी प्रयत्न केलाय की विद्यार्थ्यांचं कुठल्या स्ट्रीमला प्रवेश घ्यावा त्याच्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मग ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून कुठले कोर्सेस आपण करू शकतो, मुलाचा आपल्या बुद्ध्यांक, त्याची कुवत, त्याची आवड, या सगळ्या गोष्टींचा, आर्थिकतेचा, सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही त्यांचा करिअर ऑप्शन चूज करावा असं मला वाटतंय.
आता मी भरपूर तुमचा वेळ घेतलाय, परत एक वेळा सांगतोय, याच्याबद्दलच्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स लागत असतील तर परम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती जाऊन त्याला सबस्क्राईब करा, सो दॅट यू विल बी रिसिव्हिंग, तुम्हाला मिळत राहतील असेच अपडेट मिळत राहतील. आता मी ते थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.